नेते होते आणि त्यावेळचे कार्यकर्ते देखील. त्यामुळे पक्षासाठी काम करणाऱ्या माणसाला संधी देण्याची प्रथा होती आणि बापूंना त्यावेळी आदरणीय पवार साहेबांनी विधान परिषदेवर काम करण्याची संधी दिली. राजकारणात प्रत्येक 10-15 वर्षांनी पद्धती बदलतात. आता पद्धतीमध्ये वेगळ्या पद्धतीने या देशात आणि या राज्यात राजकारण चाललंय. हा अनुभव आपण सतत घेत आलोय. अलीकडच्या काळामध्ये आमची परवा विधानसभा चालू होती. विधानसभा चालू असताना अचानकपणाने समोरची बाकं मोकळी झाली. समोरची बाकं मोकळी झाल्यावर आम्ही चौकशी केली की का बाबा बाकं मोकळी झाली. आम्हाला सांगण्यात आलं की काश्मीर फाईल्स बघायला गेलेले असेल. आता काश्मीर फाईल्स बघायला संध्याकाळी 9 नंतर जायला काही बिघडत नव्हतं, पण 4 वाजता आणि 5 वाजता काश्मीर फाईल बघायला जर विधानसभेचे सदस्य जात असतील तर सभागृहातल्या कामकाजात आमच्या समोरच्या विरोधी लोकांना किती रस आहे याचाही अभ्यास घेतला. सहज उठून सांगितलं की ही काश्मीर फाईल्सची जी देशभर प्रदर्शन चालू आहे त्यातून काश्मीर फाईल तयार करणाऱ्या फिल्म तयार करणाऱ्या माणसाला 170 का 160 कोटी रुपये. आता एवढा 15, 16, 17 कोटी रुपयाची फिल्म पण 170 कोटी रुपये त्याला महिना 15 दिवसात मिळाले. आम्ही विनंती केली की काश्मीर फाईल मध्ये ज्यांच्या व्यथा मांडल्या त्यांच्यासाठी घरं बांधण्याचं काम मनमोहन सिंग सरकारने केलं. आज सध्या ते देशावर सत्तेत आहेत 7 वर्ष, त्यांनी एकही घर काश्मीरी पंडितांना बांधून दिलेलं. आम्ही विनंती केली की 170 कोटी मिळालेले आहेत तेवढे जरा देणगी म्हणून द्या आणि ज्या काश्मीरी पंडितांच्या नावाने आता मतं मागण्याचा नवा उपक्रम देशात तुम्ही सुरू करताय त्यांची पहिल्यांदा घरं बांधण्याची व्यवस्था करा. खरं म्हणजे आपण थोडंसं चिंतन केलं पाहिजे. आपण सगळ्या गोष्टी सहजगत्या सोडून देतो. आपल्याला हे लक्षात येत नाही की पायात साप सोडण्याचं काम अशा छोट्या छोट्या गोष्टीतनं करून समाजामध्ये बेटी निर्माण करण्याचं काम काही लोक करतात आणि जाणीवपूर्वक स्ट्रॅटेजी म्हणून ठरवून जर या देशात काही लोक काम करत असतील तर त्यापासून संपूर्ण बहुजन समाजाने जागे होण्याची गरज आहे. जगन्नाथ बापूंच्या काळात यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र उभा राहिला. त्यावेळी उगाच नाही आपण शाहू फुले आणि आंबेडकरांच्या विचाराचा पुरस्कार केला. शाहू फुले आंबेडकरांना आम्ही मानतो हे मानतो कारण शाहू फुले आंबेडकरांनी समतेचा विचार महाराष्ट्रात दिला, देशात दिला. आम्ही उगाच नाही शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेत. यातून या देशात आणि या राज्यामध्ये सर्व जाती धर्मांना एकत्रितपणाने एकोप्याने वागवलं पाहिजे ही जबाबदारी देखील शाहू फुले आंबेडकर यांचं नाव घेणाऱ्या पिढीची आहे. आणि म्हणून आपल्याला आपला हा जो मूळ विचार आहे जो यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राला घालून दिला, पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारतामध्ये घालून दिला, हा विचार हा पुन्हा एकदा बळकट करण्याची गरज आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. हा विचार आपण भक्कमपणाने मांडला पाहिजे. हा विचार शाहूचा विचार, फुलेंचा विचार आणि आंबेडकरांचा विचार हा विचार आम्ही मांडत असताना पवार साहेब जर कुठे गेले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर बोलायला सांगितलं, महात्मा फुलेंच्यावर बोलायला सांगितलं तर पवार साहेब इतक्या उत्तमपणाने लोकांना कदाचित वाचनात नसेल अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सांगतात. आता आमच्या पिढीतल्या किंवा आमच्या नंतरच्या पिढीतल्या कुणाला सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर बोला तर पवार साहेब एवढं बोलतात त्याच्या 10% देखील आम्हाला आमचे मुद्दे सांगता येत नाही ती परिस्थिती आहे. का तर आम्ही शाहू फुले आंबेडकरांचा विचार त्यानंतरच्या पिढीनं पुढच्या पिढीला सांगण्याचं जे काम आहे ते आमच्याकडून फारसं प्रभावीपणानं झालं नाही. चव्हाण साहेबांच्या वेळेपासून या महाराष्ट्रात या 3 ज्यांना आपण मानतो या 3 दैवतांच्या मागं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागं एक वेगळा असा विषय आणि आशय आहे ज्या विचारानं महाराष्ट्र आजपर्यंत चालत आला तो विचार पुढच्या पिढीला सांगण्याची देखील जगन्नाथ बापू गरज आहे. आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की आपण सगळ्यांनी थोडासा विचार केला पाहिजे. मी आता पक्षामध्ये एक कार्यक्रम सुरू केलेला आहे. महिन्याच्या पहिल्या शनिवारी सगळ्यांनी आपापल्या गावात आपापल्या वार्डात जाऊन बसायचं आणि काय करायचं तर त्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे काम करणारे जे कार्यकर्ते त्यांनी एकत्रित बसायचे.
सगळ्यांनी उठायचं आणि आपापल्या कामाला जायचं हे मान्य आहे, पण महिन्यात तुमचा 1 तास राष्ट्रवादीसाठी एकत्रित जर आपण केला आणि एकत्रित बसायला सुरुवात केली तर गावातल्या प्रश्नांची चर्चा होते, वॉर्डातल्या प्रश्नांची चर्चा होते, तालुक्याचे होते, जिल्ह्याचे होते, राज्याचे होते, देशाचे होते. अगदी पुतीननं त्या युक्रेनवर हल्ला केला याचीही चर्चा होते आणि पुतीनला काय कळत नाही असं म्हणणारी देखील लोक आमच्या गावातल्या बैठकीत बोलायला लागले. तरुण पोरं 20-22 वर्षाची मुलं हे आपले विचार मांडतात आणि त्या ठिकाणी शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज काय होते हे सांगण्याची संधी देखील आपल्याला तेवढीच उत्कटतेने मिळते असे मला वाटतं. आणि म्हणून आम्ही हा कार्यक्रम सुरू केला. मागच्या महिन्यामध्ये 4-4.5 हजार गावात लोक एकत्रित बसले. मागच्या महिन्यात तेवढी संख्या आहे. मला खात्री आहे की दर महिन्यात एक दिवस आपण ज्या संघटनेच्या नावाने ओळखतो, आपण ज्या संघटने रोज सकाळी पहाटे कवायत करायला भेटतात, आपण किमान महिन्यात एकदा तर भेटायला हरकत नाही अशी माझी आमचे श्रीनिवास पाटलांना माहिती आहे. श्रीनिवास पाटील साहेब माझे खासदार होते. त्यांचं भाषण म्हणजे इतक्या तन्मयतेने माणसं ऐकायची, कारण समाजाचं प्रबोधन करण्याची क्षमता त्यांच्या भाषणात असायची. अशा पद्धतीने आपणही पुढच्या पिढीचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जगन्नाथ बापूंच्या आयुष्यभराचा जो आदर्श त्यांनी उभा केलेला आहे, अतिशय उत्तमपणानं समाजसेवा करत असताना बापूंनी ज्या पद्धतीनं त्यागाची भूमिका ठेवून या भागातल्या अनेक सहकार्यांना मदत केलेली आहे. यशवंत ठेऊच्या कारखान्यात उपाध्यक्ष म्हणून केलेलं काम असो किंवा पक्ष संघटनेतलं काम असो, यातनं आज त्यांच्या प्रति कृतज्ञता म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने आपण एकत्रित जमलेला आहात. माझ्यासारख्या कार्यकर्त्याची खात्री आहे की ज्या पद्धतीनं जगन्नाथ बापूंनी आपल्या सर्वांचं दैवत आदरणीय पवार साहेबांना साथ दिली, त्याच तन्मयतेने या भागातील पिढी पवार साहेबांचा विचार पुढे नेण्याचं काम करेल. आणि तीच खरं म्हणजे जगन्नाथ बापूंच्या सत्काराच्या दिवशी एक महत्वाची बाब असेल आणि तो निर्धार आपण सगळेजण करूया. मला या ठिकाणी जगन्नाथ बापूंच्या कार्यक्रमात या ठिकाणी येण्याची संधी संयोजकांनी दिली. आपल्या अतिशय उत्तम नेटनेटक्या कार्यक्रमात बापूंचा सत्कार करताना मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. पक्ष संघटनेसाठी काम केलेल्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि आयुष्यभर त्यांनी पक्ष संघटनेत पवार साहेबांच्या विचाराला साथ दिली, त्यांना त्यांच्या सत्काराला उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली. मी आपला पक्ष अध्यक्ष म्हणून आदरणीय माजी आमदार जगन्नाथ बापूंचं मनपूर्वक अमृत महोत्सवाच्या निमित्तानं अभिष्टचिंतन करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर विधान परिषदेचे सभापती आदरणीय आमदार रामराजे नाईक निंबाळकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सर्वांचे नेते माननीय पवार साहेब, अजित दादा, पक्षाचे अध्यक्ष श्री जयंत पाटील साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब, पुणे जिल्हा आणि परिसराचे जगन्नाथ शेवाळे साहेबांच्यावर प्रेम आणि आदर व्यक्त करायला आलेले आपण सर्व मान्यवर नागरिक बंधू बोलणार नव्हतो, कारण मी काही सभापती म्हणून या कार्यक्रमाला आलेलो नाही. शेवाळे साहेबांचा माझा परिचय हा फर्ग्युसनला मी जरी कॉलेजमध्ये नव्हतो 2-4 वर्ष माझ्या मागे होते, तेव्हापासूनचा हा संबंध आहे. आणि दिलीपराव सोपे तिथे बसले, सभापती राजलक्ष्मी भोसले बसले, सगळ्यांनाच ते आमचं एक टोळकच होतं या भागात राहणाऱ्या फर्ग्युसनचे विद्यार्थी. हे कॉलेजमधल्या काही आठवणी न बोललेल्याच बऱ्या असतात किंवा म्हटलं पण नाही. शेवाळे साहेबांच्या बाबतीत हे काही करणार आहे. एक ग्रुपच तो असा झाला होता, सगळं मालवते वर्षांच्या नगर पक्षातल्या
मगरपट्ट्याची सुरुवात करण्यात आली त्या काळातले बागायतदार जेव्हा त्यांच्या घरी जमले होते तेव्हा नेमकं मी तिथे टपकलो. येणं जाणं होतं. पॅटर्नला जाताना नेहमी आरक्षणानं जाणं, विरोधातून जाणं हे जास्त प्रचलित होतं. आता नवीन रस्ते झाले, 1.5-2 तासात गाव वाटता येतं. या सगळ्या आठवणी काढत मी आज शैलीवर बसलेलो होतो. त्यामुळे मी ठरवलं होतं की आता आयुष्याच्या संध्याकाळी जगन्नाथ बापूंना भेटायची वेळ आलेली आहे. तेव्हा जुने दिवस कसे गेले, काय केले, पुन्हा कसं होतं, हॉस्टर कसं होतं, आपण काय एकमेकांशी बोलत होतो, आपल्या काही चर्चा चालू होत्या, कुठं भेट होती, याच्यावरच आपण जरा आपलं चिंतन करावं या मताला मिळतो आणि म्हणून मी बोलायचं करायचं. बापूला विधान परिषदेने मी बघितलं शांतपणे बसलेला माणूस, संघटनेला वाहून घेतलेला माणूस, पवार साहेबांच्या विचारात भारावून सर्वांना आयुष्य झोपून देणारा माणूस, अशी बापूंची ओळख. आणि अशा बापूंच्या या सगळ्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्ताने एवढे सगळे मान्यवर एकत्र आले. बापू माझं स्पष्ट म्हणणे की तुम्हाला सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत, मला काही त्यात अपवाद करायचं काही कारण नाही. पण मला वाटतं की जयंतराव पाटलांनी जे सांगितलं तो विचार नावडत चाललेला आहे. तुम्ही आमच्यासारखे, तुमच्या माझ्यासारखी माणसं की जे पवार साहेबांच्या बरोबर मला स्वतःला विचारायचं साहेबांना काही आठवण नसेल, सतत चाललं असेल त्यांनी आपल्याला बघितलं. आपण श्रेयसचं आठवत असेल तर दिलीपराव स्वतःला आठवत असेल तर बघा तिथे साहेब उभे होते आणि नंतर मी तिकडनं गेलो. तेव्हापासून आज सगळ्यात पवार साहेब आम्हाला एक वेगळं व्यक्तिमत्व, एक खरं सांगायचं तर राजकारण हिरोचं जेवण आहे. आमच्या काळात पवार साहेबच आमचे हिरो होते, तिथले घट नाही. तर बापू आपल्याला थांबून जमणार नाही. हा विचार जो चाललेला आहे, नष्ट होत चाललेला आहे. एक प्रकारचं वेगळं वातावरण की जे आपल्याला, आम्हाला पवार साहेबांनी काय शिकवलं, विकासाचं राजकारण कसं करावं, विकासाच्या राजकारणावर मतं मिळवायची, ह्या उद्दिष्टाने आम्ही सगळेजण राजकारणात आमच्या पद्धतीने काम केलेलं आहे. बापू काही संघटनेचं काम करत होते, परंतु त्यांनी विधान परिषदेत ज्या पद्धतीने काही प्रश्न मांडले ते माझ्या स्मरणात. बापू हा विचार आपल्याला पुढे येऊन दिला नाही तर आपण जे काही आयुष्यभर केलेलं आहे, पवार साहेबांनी आयुष्यभर जे काही समाजाला दिलेलं आहे, त्याचा ठेवा आपल्याकडे, त्याचा अनुभव आपल्याकडे, त्याचा विचार आपल्याकडे आणि हा विचार तुम्हाला मला पुढे घेऊन जायला लागणार आहे. आणि सर्वसामान्य तरुण मंडळींच्या मनात एक साधं नेहमी माझ्या मनात जयंतरावनी हे माझं भाषण ऐकलं कल्पना आहे. त्या काळात आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये शाळेमध्ये एकत्र होतो तेव्हा कोण कोणाची जात बघून मैत्री करत नसतो. आज व्हॉट्सअपवर जेव्हा ग्रुप आम्ही बघतो, मी बघतो या वयात मी बघतो, तेव्हा जातीवर जेव्हा व्हॉट्सअपवर ग्रुप व्हायला लागले तेव्हा अजून समाज वेगळ्याचं काय राहिलेलं आहे एवढं मला सांगा. आणि मग आपण सगळं आयुष्य म्हणून घेऊन जो समाज घडवायचा आपल्या आपल्यापर्यंत जो प्रयत्न केला त्याला पवार साहेबांनी कसं मार्गदर्शन आपल्याला लागलं. या कामाला काहीच किंमत नाही. त्यामुळे आज आपल्याला हे काम त्यामुळे थांबणार नाही. हे काम संपलेलं नाहीये. नव्या काळाने आपल्याला हे नावाने काम तरुण पिढीपर्यंत पोहोचवायला लागणार आहे. आणि बापू हे तुम्ही कराल, तुमच्यात ती क्षमता आहे, तुमच्यात तो निश्चय आहे आणि तुमची पवार साहेबांची आढळ निष्ठा हीच तुमची खरी ताकद आहे. त्यामुळे आम्ही सगळे आलो मंत्री पदाधिकारी वगैरे जरी आलो तरी मला स्वतःला बापू वाटतं की आयुष्यभर तुम्ही जे काही कमवलेलं आहे ते सगळं समोर बसलेलं आहे. आणि हे समोर बसलेलं तुम्ही जर सांभाळून ठेवलं तर तुम्हाला अजून 25-30 वर्ष सहज आयुष्य मिळेल आणि ते मिळावं एवढ्या लोकांचा आशीर्वाद तुमचा पाठीशी आहे. आपल्याला सगळ्यांना पवार साहेबांचे विचार ऐकायचे, मलाही ऐकायचं. तर बापूंना माझ्या मित्राला या 75व्या अमृत महोत्सवी मनापासून शुभेच्छा. चांगलं आयुष्य लाभावं. केलेल्या कामाचा एक साधेपणा हा आदर्श राजकारणातून जो लागतो त्या साधेपणाचा आदर्श तुम्ही स्वतः आहात. आदर्श म्हणूनच तुमच्याकडे बघितलं जाईल एवढं बाकी निश्चित आहे. आपल्याला शुभेच्छा, आपल्या कुटुंबाला शुभेच्छा. त्यानिमित्ताने विक्रम नायक जेव्हा आला तेव्हा मला नवलच वाटलं बरं की बापू तुमची उंची पुस्त उंची तरी सगळं बोलण्याची करून तुम्ही सांभाळायचे विषय असा एक विषय तयार होतो. हा विषय तुम्ही आणून कामाला लागू
एवढाच निश्चय या वाढदिवसातून संस्थांचं परिवर्तन करावा. खूप खूप शुभेच्छा. बोलवल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद साहेब. यानंतर मी ज्येष्ठ नेते आणि माझे आमदार जगन्नाथ बापू शेवाळे बापूंना विनंती करतो की त्यांनी सन्मानाला उत्तर द्यावं. आदरणीय पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ पार पडतोय. ते राज्याचे आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय जयंतरावजी पाटील, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा, गृहमंत्री माननीय दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेचे सभापती माननीय रामराजे, माजी राज्यपाल माननीय श्रीनिवासजी पाटील, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर, जिल्ह्यातील सर्व आजी माजी आमदार खासदार आणि माझ्या प्रेमा खातर या ठिकाणी समोर उपस्थित असलेल्या माता भगिनी आणि बंधू भगिनी, समोर बसलेल्यांची नावं मी घेऊ शकलेलो नाही. मी नावं घेऊ शकलो नसलो तरी तुमची नावं माझ्या हृदयपटलावरती कोरलेली आहेत. कागदावरती लिहिलेली नावं कदाचित पुसली जातील, पण हृदयपटलावरती लिहिलेली नावं पुसली जात नाही. माझ्यावरती प्रेम करणाऱ्या सर्वच व्यक्तींची मी नोंद घेतलेली आहे आणि माझ्या पूर्ण जीवनामध्ये त्या नोंदी मी ठेवत आलेलो आहे. साहेब, माझा जन्म 2 मार्च 1947चा पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तुमची आणि आमची पिढी भाग्यवान आहे की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपण जन्मलो आणि स्वातंत्र्याच्या काळामध्ये आपण वाढलो. सर्व प्रकारची स्थित्यंतर आपण अनुभवलेली आहे. दिवाबत्तीच्या चिमण्याच्या काटा पुसण्यापासून, घरातला तेल कचरा काढण्यापासून, तावडीने घरातलं पाणी काढण्यापर्यंत, सडा सारवण करण्यापर्यंत हे आपण सगळी कामं केलेली आहेत आणि त्याच्यानंतरची सगळी स्थित्यंतर आपण अनुभवलेली. आपण ही सगळी स्थित्यंतर अनुभवलेली असल्यामुळे त्या बदलत्या स्थित्यंतराचं मोल आपल्या पिढीला आहे. जी पिढी आज बटन दाबते आणि लाईटचा आस्वाद घेते, जी पिढी गाडी स्टार्ट करते आणि त्या मोटरच्या वेगाचा अनुभव घेते, त्या पिढीला पाठीमागं आपण काय बोललोय, काय अनुभवलंय याची त्याच्याकडे नोंद नाही. मला या माध्यमातून इतकं सांगायचं की मी ज्या शेवळवाडी गावामध्ये जन्मलो त्या गावाची लोकसंख्या 300. कोसुंबी पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कोसुंबी या नावाच्या मोठ्या गावची ही वाडी, परंतु सर्व गावाची स्थिती अशी होती की मोठ्या गावातील वाडी रस्त्यावरती पाण्याची सुविधा असेल, जीवावृत्ती असेल, शिक्षणाची सोय असेल, रस्त्याची सुविधा असेल, त्या सगळ्या सुविधापासून त्या वाड्या वस्त्या वंचित असायच्या. माझ्या वडिलांनी गावाशी संघर्ष करायचं ठरवण्यापेक्षा सामोपचाराने ज्या सोयी सुविधा मिळतात का याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यामध्ये येत आलं नाही. आणि म्हणून त्यांनी संघर्ष कशासाठी करायचा आणि समझोता कशासाठी करायचा या 2 गोष्टीचं शिक्षण मला त्याच्या याच्यापासून मी ज्याला पाहिलं त्याच्यातून मिळालं. त्यांनी गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत मिळवण्यासाठी म्हणून संघर्ष केला. शाळा स्वतःच्या स्टेटमध्ये सुरू केली. त्या शाळेचा बिगारीचा विद्यार्थी मी 4थी पर्यंत मी जात असताना वडिलांनी गावाच्या सर्वांच्या सहकार्यानं 3 खोल्यांची शाळा चांगल्या गरीब जागामध्ये बांधली आणि अण्णासाहेबांच्या वरती नितांत प्रेम असल्यामुळे, श्रद्धा असल्यामुळे, मैत्री असल्यामुळे अण्णासाहेबांना आग्रह केला की या 3 खोल्यांच्या शाळेचं उद्घाटन यशवंतरावजी चव्हाण यांच्याच हस्ते, त्यांच्यावरती नितांत प्रेम असल्यामुळे की तो हट्ट धरला आणि अण्णासाहेब महाराजांना तो हट्ट पुरवावा लागला. या देशाचे राज्याचे भाग्यविधाते आपणा सर्वांचे हृदयस्थान असलेले चव्हाण साहेब त्यांना वाडीमध्ये यावं लागलं. वाडीमध्ये चव्हाण साहेब 57 साली 3 खोल्याच्या 300 लोकवस्तीच्या वाडीमध्ये आले आणि आम्हाला भाग्यवान समजतो की आमची वाडी कर्तव्यपासून पोलीस आहे. त्या वाडीमध्ये आणि ज्या वेळेला उद्घाटनाला साहेब ते आले त्यावेळेला मला चव्हाण साहेबांचं स्वागत
विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी म्हणून तिथंच सामाजिक आणि राजकीय कामाचं बीजारोपण झालं असं मी मानतो. अण्णासाहेबांच्या सहकार्यामुळं पुढे अनेक गोष्टी घडल्या. आपल्या ह्याच्यामुळं प्रेरणेमुळं यावेळेला आपण राज्यामध्ये ठिकठिकाणी युथ काँग्रेसच्या स्थापनेसाठी म्हणून विद्यार्थी मंडळाच्या स्थापनेसाठी म्हणून आम्हाला प्रवृत्त केलं. रामकृष्ण मोरे, उल्हास पवार, श्रीकांत परांडे, राम कांडगे, दिलीप गंधरे, संभाजी कुंजीर अनेक मंडळी या हो या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये आम्ही ज्या वेळेला जिल्ह्यामध्ये युथ काँग्रेसच्या स्थापना केल्या आपल्या खाली आपल्या विचाराखाली, त्यावेळेला अण्णासाहेब मगर याच्या समोरच असलेली पिढी हे जिल्ह्यामध्ये काम करणार आहे. मग त्याच्यामध्ये हरिभाऊ गौड सारख्या ठिकाणी हरिभाऊ पाटसकर असतील, मधुकर शितोळे असतील, सुभाष अण्णांचे वडील बाबुराव कुल असतील, अनेक मंडळी बाबूचे बोरीकर असतील. त्याच्यानंतर इकडं याच्यामध्ये शिरूरमध्ये बरेच केटी बनलेचे असतील, रावसाहेबदादा पवार असतील, त्याचबरोबर दत्तू अण्णांचे मंडळी असतील, त्याचबरोबर असे अनेक जुनी मंडळी जे आहेत, हादिया मोहनशेख हादिया, सगळी जुनी मंडळी या पूर्ण जिल्ह्यामध्ये खेडमध्ये साहेबराव सातकर, मांजरे, त्याचबरोबर इकडं दिलीपरावचे वडील दत्तू पाटील असतील, विजयाण्णा काळे असतील, आबा काळे असतील, अनेक मंडळी या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जुन्नरमध्ये कसरशेठ काकडे, योगीशेठ शेखर, दत्तूशेठ लेंडे, अनुरे, सदानंद परदेशी अशी कितीतरी जिल्ह्याची मला सगळी नावं सांगता येतील की अण्णासाहेबांच्या बरोबर ह्या जिल्ह्यामध्ये माझं फिरणं झाल्यामुळं मला हे मंडळी कशा पद्धतीने काम करतात ते जवळून पाहायला मिळालं. आणि आपल्यामुळं साहेब ज्यावेळेला आपण या महाराष्ट्र राज्यामध्ये युथ काँग्रेसच्या दृष्टीनं आम्हाला प्रेरित केलं, तर आपल्यामुळं आपल्या संपर्कामुळं जसं अण्णासाहेबांच्यामुळं जिल्हा करा, आपल्यामुळं राज्य करा किंवा ह्या हे होत असताना त्याच्यातून मी आणि एक मंडळीने एक अनुभव आहे की त्यावेळेला राजकारणामध्ये मागे करू नव्हतं, कोणाच्या हातामध्ये ताट वाटलं नव्हतं. आता ताट वाटायला गेल्याची संख्या फार आहे. त्या काळामध्ये असं कोणी म्हणत नव्हतं की मला जटिली पाहिजे ते उभं राहायचं, ते उभं राहायचं, बळ उभं केलं जायचं की तुला इथं उभं राहायचं. समाज सांगत असायचा की याचा विचार इथं केला पाहिजे. आता समाज सांगत नाही, आम्हीच सांगतो मग इथं उभं राहायचं. तसे ही सगळी परिस्थिती अशी उलटी परिस्थिती सुरू झालेली आहे. ऐकत नाहीये. याच्यामधून मला इतकंच सांगायचं की या याची पिढी होती देशरावची, ती पिढी अशी होती की जिल्हा ग्रामपंचायतीच्या पातळीपासून तर देश पातळीपर्यंत कुणाचंही असं बोर्ड केलं जात होतं. इतकं स्वच्छ कारभार, इतके आतून आतून स्वच्छ असलेली मंडळी राजकारणामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने चालल्या होत्या. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांच्या माध्यमातून जो सहकार घेतला, दादांच्या माध्यमातून जो वाढला आणि पवार साहेबांच्या माध्यमातून त्याची तो जो टिकला आहे त्याची फळं आज महाराष्ट्रात. महाराष्ट्र आज जो दिसतो तो केवळ या गोष्टीमुळे दिसतो. आणि म्हणून या गोष्टीची पाठराखण करणं गरजेचं आहे. आज आपण पाहतो गेल्या वेळेला की साहेबांच्यावरती एवढे आरोप झाले, भर पुरा आहेत म्हणून, आणि आपण सगळे शांत करायला राहिलो. कुणीही त्याचा प्रत्यवाद केला नाही. कोर्टामधून एक ट्रिब्युनल सुद्धा निघाला नाही करायचं. पण आपल्याला त्याचा एवढा महाराष्ट्राची सत्ता बनवावी लागली. हीच परिस्थिती आज सुद्धा आहे. आज सुद्धा ही जी आपली या राष्ट्रवादी पक्षाची, काँग्रेस पक्षाची शक्ती साधन बलस्थाने, ती बलस्थानं कमी करण्याचं काम चाललेलं आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये 100हून अधिक सरकारी साखर कारखाने आपण किती नेमकी उभे केले आणि त्याच्यामधून महाराष्ट्राचा आज हा सगळा वैभव जे आपण ते पाहतो. परंतु त्याच्यामध्ये असेल 5 कारखाने मूर्त निघालेले ते आज त्यांनी खरेदी केले. त्यांनी काय घेतले? आमच्या दुष्कर्मामुळं, आमच्या निष्काळजीपणामुळं, आमच्या चुकीच्या धोरणामुळं, आमच्या चुकीच्या कारभारामुळं ते उडीत मिळाले. असे उडीत निघाले कारखाने. जर कोणी वर्ष त्यांनी खरेदी केली असतील आणि खरेदी करून 10 वर्ष 5-5 वर्ष गेले कारखाने, त्या लोकांना त्यांचं एवढं नुकसान होतं. शेकडो कोटी रुपये शेतकऱ्यांच्या घरामध्ये जायचे थांबले. त्या लोकांच्या उसाला बाजार भाव मिळाला नाही. आता
ज्या निर्णय घेतले असतील ते चांगल्या पद्धतीने चालवतात आणि महाराष्ट्राच्या सक्षम कारखान्याचा बाजार त्या शेतकऱ्यांना देतात. शेकडो कोटीच्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये जातात. त्या शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थाचं काम आहे. हे जे घडले ते चुकीचं घडलेलं नाही, हे बरोबरच घडलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्हाला न्यायच मिळालेला आहे, आमच्यावरती अन्याय झालेला नाही. त्याचा प्रत्यभाव हे आपण करणं गरजेचं आहे. म्हणून समाजामध्ये जे जे चुकीचं घडत असेल त्याचा प्रत्यभाव करणे हे आपल्या दृष्टीने गरजेचं आहे. साहेब, आपण आमच्या मंडळीवरती अत्यंत तरुण वर्गावरती प्रेम करू. अण्णासाहेबांनाही प्रेम करू. त्यावेळी आपल्या प्रेरणेने ज्यावेळेला गावागावामध्ये युवक काँग्रेसच्या संघटना आम्हाला स्थापन करायला लागायच्या करत असायचो त्यावेळेला बुजुर्ग वर्ग जो होता प्रस्थापित त्यांच्या विरोधामध्ये त्यांचे साहजिकच होत असायचे. आम्ही संघटनेचा विचार करायचो, आमच्या विषयी विचार करायचो आणि तिथल्या प्रस्थापित नेतृत्वाला ते निर्णय चुकीचे वाटायचे. अण्णासाहेबांसारख्यांच्याकडे तक्रारी जायच्या. अण्णासाहेब पाहत असायचे की ह्याच्यामध्ये या मुलांचं काही फासे चुकलेलं नाही. बरोबर आहे, आमचे कान त्यांनी कधी पोचले नाही, त्या बुजुर्गांचा त्यांनी कधीही विचार केला नाही. परंतु आमच्यावरती अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्हाला वागणूक मिळाली, प्रेम करायचं अण्णासाहेब. परंतु काही वेळेला ते पोटाचे सुद्धा आले. ते आता मगाशी जयंतराव म्हणाले की समाजाचं प्रबोधन होणं गरजेचं आहे. तसं त्या काळामध्ये सुद्धा युथ काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही काम करत असताना रामकृष्ण मोरे आणि सर्व तरुण मंडळी त्यावेळेला हुंडा विरोधी चळवळीच्या आम्ही आंदोलन करून गेलो. पुस्तिका वगैरे काढल्या जातात आणि त्या सगळीकडे वाटत असतं ते काम चळवळीचं चाललेलं. अशा वेळेला माझं लग्न ठरलं. माझं लग्न ठरवलं. माझे त्यांच्याशी जुळत नाही माझे विचार अशा शिवाजी पुस्तकी मुलांनी माझं लग्न ठरवलं आणि अण्णासाहेब कुणाच्याही साखरपुड्याला आणि लग्नाला जात नसायचे. अण्णासाहेब माझ्या साखरपुड्याला आणून राहिले. कारण समोरची मंडळी जसं आमच्यावरती अण्णासाहेबांचं प्रेम होतं, वडील मित्र होते, तसे गुरे मंडळी त्यांचे मित्र आणि सहजवळी असलेले होते. त्या समारंभामध्ये कौतुकाने या गुरे मंडळींनी अण्णासाहेबांच्या आश्रमाला उभारलेला. तिथून पुढं अण्णासाहेब मला सतत असा काही समारंभ वगैरे असला आणि प्रसंग व्यवस्थित असला की माझ्याकडे फोन करण्यात त्यांनी सांगायचे ते हे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते हुंडा विरोधी आंदोलन करतात आणि माझ्या हातात हुंडा घेतात. ते आम्हाला करावं लागेल, त्याला काय विरोध नाही. आणि आमच्याबद्दल थोडंसं विरोधाने असं बोलत असायचे की ज्याला वाढे होते त्या मानलं जावायच्याकडे. त्यावेळेला बसलो की मग इकडच्या तिकडच्या थोड्याफार गप्पा झाल्या, आवडायचं त्यांना आमच्याशी बोलायला. मग ते म्हणणार काय रे कधी युथ काँग्रेस रामकृष्ण तू झाडीवाला म्हणजे सूर्यकांत करणार आणि तो उघडा उघडेवाला म्हणजे आमचा नाही उघडा 3.5 जणांची तुमची युथ काँग्रेस कसली युथ काँग्रेस तुमची असा आता तेव्हा मला विरोधाने म्हणत असत. परंतु प्रेम मात्र खऱ्या त्यांना माहिती होतं. अनेक आंदोलन साहेब आपले नेतृत्व कार्यालय केली. त्यावेळेला विद्यार्थ्यांना दरी पुरवण्याचं आंदोलन असेल, बंद पडलेली लिफ्ट चालू करण्याचं आंदोलन असेल, अनेक आंदोलन, कांद्याच्या बाजारभावासाठीचं आंदोलन असेल, ऊसाच्या बाजारभावासाठीचं आंदोलन असेल. मला या नव्या जुन्या माझ्यापेक्षा मोठ्या असलेल्या लोकांच्या बरोबर काम करायची संधी मिळाली. आणि आपण एकदा मला विचारलंच आहे की हा मी ज्या भागामधून आलो त्या भागामध्ये जयंतरावजी सगळ्या विचाराचे सगळ्या राजकीय पक्षाचे इथं वास्तव्य असलेले लोक, शेतकरी कामगार पक्षाचे होते, समाजवादी होते, काँग्रेसचे होते, अशा अनेक विचारसरणीच्या लोकांचा हा आमचा समूह इथं आणि त्यांच्याशी काम करण्याचा प्रसंग असायचा. एकदा साहेब आपण मला विचारलं की एक प्रखर गांधीवादी आणि दुसरे प्रखर समाजवादी असे आम्ही तिघे आपल्याकडे आलो होतो. आपण मला विचारलं की तिघांना तुमच्या यांच्याशी कसं जमतं, तेव्हा मी आपल्याला तथ्याने सांगितलं साहेब जमत नाही, जमवून घेतो. आणि हे सूत्र मी आजपर्यंत माझ्या आयुष्यावर माझ्या ऍक्च्युअली जपत आणि ठेवलेलं आहे की चांगल्या कामासाठी जमवून घेणं हे कधीही हिताचं असतं, समाजाच्या हितात असतं, आपल्या हितात असतं. आज जमवून घेणं ही प्रवृत्ती दिसत नाही. आणि जमवून घेण्याची प्रवृत्ती असलीच तर ती स्वतःच्यासाठी जमवून घेण्याची
समाजासाठी घडवून घेण्याची प्रवृत्ती नाहीये. ते म्हणून समाजाचं प्रबोधन हे करणं गरजेचं आहे. आज मगाशी रामराजे म्हणाले, काही जयरामजी म्हणाले माझ्या मुलाबद्दल, तर की माझ्या वडिलांनी 300 लोक वस्तीच्या गावाला वाडीला ग्रामपंचायत ही अण्णासाहेबांच्या सहकार्याने कोर्टातून मिळवली. 500 लोक वस्तीला ग्रामपंचायत हा ज्या शासनाचा कायदा हा 10 वर्षानंतर निघालेला आहे. म्हणून संघर्ष कुठे करायचा, कशासाठी करायचा ते वडिलांनी त्यावेळेला शिकवलं, तर तो केला. आणि मला सांगायला अभिमान वाटेल जयंती दादांच्या सहकार्यामुळं, सुप्रियाताईंच्या सहकार्यामुळं, साहेबांच्या सहकार्यामुळं वाडीला हा रस्ता सर्व नंबरमध्ये बसलेली वाडी, गॅरेज नाही, रस्ता नाही हक्काचा. तो हक्काचा रस्ता मिळवण्याची लढाई माझ्या मुलानं सुप्रीम कोर्टापर्यंत गेली आणि सुप्रीम कोर्टामधून रस्ता मिळवला. म्हणजे माझ्या वडिलांनी जे केलं ते माझा नातू आज करतोय, त्या दिशेने पाऊल टाकतोय, याचा मला अभिमान गर्व वाटतो. एक चांगल्या दिशेने नव्या पिढीची पाऊल टाकतोय. एक असं आपण पक्षाध्यक्ष आहे, आपण दादा सगळेच काय याच्यामध्ये काम करतो, आपण सगळ्यांचेच काय या पक्ष मोठा व्हावा आणि हे राज्य एक खाते आपल्या हातामध्ये यावं. हे ज्या इच्छा जर आपल्याला खर्च करायचे असतील तर जुने लोक ज्या पद्धतीने राहत होते, ज्या पद्धतीने लोकांना सामोरे जात होते, ज्या पद्धतीने त्यांची नाळ जोडली होती, त्या पद्धतीने तुम्हाला नाळ जोडावी लागेल तरच हे शक्य आहे. आज नवी पिढी साहेबांच्या प्रेमाखातर आम्ही त्यांना काही साहेब आम्ही त्यांना कळवले, साहेब काय हे आमच्याकडनं त्यांना कळले म्हणताना की आज आपल्या पक्षाबरोबर आहे. पण जे लोक राष्ट्रवादीमध्ये नाही त्याची नवी पिढी ते आपल्या बरोबर नाहीये. त्यांचं नेमकं काय दुखतंय, काय होतंय, त्यांना काय हवंय, त्यांच्या डोक्यात काय ती खडखड मळमळ त्यांच्यामध्ये बसूनच आपण ती जास्त करून मृत्यू घेणं गरजेचं आहे आणि त्याची पावलं टाकणं गरजेचं राहील तरच पक्ष खऱ्या अर्थानं बांधला जाईल. आज याच्यामध्ये पंजाबमध्ये आपण पाहतो किंवा जो पंजाबमधली जी सत्ता गेलेली आहे ती सत्ता काय याच्यात काम काय म्हणून आपल्या लोकांनी स्वीकारलं. एकाच गोष्टीसाठी स्वीकारलं की आपला नाकारतेपणा ज्या वेळेला पुढे येतो त्यावेळेला लोक आपल्याला नाकारतात आणि तिसरा पुढे असलेले त्याला स्वीकारतात. म्हणून आपण नाकारले गेलो ते आपल्या नाकारतेपणा नाकारले गेलेलो आहोत. म्हणून आपला नाकारतेपणा हा समाजापुढे जाणार नाही. एक वेगळा विचार जाईल की हे लोक आणि एक विश्वास समाजामध्ये निर्माण होईल, नव्या पिढीमध्ये निर्माण होईल की हा पक्ष या पक्षाचं नेतृत्व एक खऱ्या अर्थानं आमचे प्रश्न सोडवेल. हा विश्वास आपल्याला या नव्या पिढीमध्ये निर्माण करणं गरजेचं आहे. आणि नवी पिढी आज समाजामध्ये जवळपास 80% आहे. म्हणून आपण या नव्या पिढीचं स्ट्रेनिंग करणं, त्यांचं विचाराचं प्रबोधन करणं, त्याच्यासाठी जगणं. 2 कामं दादा पाटील यांनी केली चालतील. पण आपण राष्ट्रीय खंडामध्ये 1 नंबरचे महानगरपालिका पिंपरी चिंचवडची इतके कष्ट आपण घेतले. आजही आदर्शाचं शहर आपण निर्माण केलेलं आहे, परंतु सत्ता मात्र आपण मिळू शकलो नाही. म्हणून आपल्याला लोकांच्या पर्यंत पोहोचणं, ते प्रामाणिक पोहोचायचं, परंतु आचारांनी पोहोचायचं आणि ते असं पोहोचायचं की एका माणसं आपली झाली की त्या माणसाला आपल्याबद्दलचा पूर्ण भरोसा आला पाहिजे की कोणी सोन्यामध्ये काही सांगेल, परंतु त्याच्याकडे त्याचा कसं नव्या जुन्या पिढ्यांनी त्या जुन्या नेतृत्वावरती इतका विश्वास प्रचंड टाकला की दादा 20 वर्ष काय लागत नव्हतं, 30 माणसं निवडून यायची, काही करायला लागत नव्हतं. बाकीचा उपद्रव काही नसायचा. फॉर्म जसं आज साहेबांच्या बाबतीमध्ये घडते पाहतो आपण की फॉर्म लागला की बाकीचं काही नाही, साहेब चांगल्या मताने गरजेची मताने मिळून येतात. केवळ एकच जनतेच्या मनामध्ये साहेबांच्या बद्दल असलेला नितांत आदर, नितांत विश्वास, नितांत भरोसा, त्या 3 गोष्टी आपण समाजामध्ये या नव्या पिढीमध्ये रुजूया आणि आपलं जे स्वप्न आहे ते साकार करूया. आणि राहणं हे गरजेचं राहिले. केवळ साहेबांनी ज्याच्या वेळेला पक्ष बदलला, हा पक्ष बदलायला लागणं हे साहेबांना भाग पडलेलं आहे आणि आपल्या समाज हितासाठी म्हणून साहेबांनी ते केलेलं आहे. ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्यावेळेला मला चांगलं आठवतंय की मी जिल्ह्याचा अध्यक्ष होतो. खेडमध्ये संस्थेचा भुटे पाटलांच्या संस्थेचा कार्यक्रम होता
आणि कार्यक्रमावरून साहेब मागच्या वर्षाला गेले आणि बोलून आले की ते साहेबांना पक्षातून काढून टाकल्याचा विरोध साहेबांना आला होता. साहेबांच्या चेहऱ्यावरती इज्जत किमतीचंही काही दिसत नव्हतं. गाडीमध्ये नारायण पवारांच्या गाड्याच्या उद्घाटनाच्या कामाला कार्यक्रमासाठी म्हणून साहेब, दिलीप पाटील, मदन बापना आणि मी अशा आम्ही 14 गाडी करून त्या खंडोबाच्या देवस्थानच्या गाडीवर गाडीमध्ये साहेबांनी मला सांगितलं की असं असं घडले, असं घडले म्हटल्यानंतर एकदम शॉकिंग झाला. आम्ही फार म्हटला की आता करायचं काय नेमकं. तर क्षणी मी बोलून गेलो की साहेब आपण जे आम्हाला सांगितलं की आमच्या मनाला पडते, आमच्या बुद्धीला पडते, आम्हाला विलास होते. आपण हे महाराष्ट्राच्या कुटुंबांना सांगा, लोक आपल्या बरोबर राहतील, आपल्याला पक्ष काढायचा. आणि साहेबांनी ते मानलं आणि त्या गाडीवरूनच आम्ही दिलीप पाटील, बापना आणि जे काही तेवढे निरोप देत गेलो. 8 दिवस महाराष्ट्र राज्य साहेबांना भेटत होतो. साहेब परिस्थिती सांगत होते, परिस्थिती लोकांना पटली आणि न होतो भविष्याची असे 4 दिवसामध्ये झालेली पक्षाची स्थापना. आपण त्यावेळेला मला वाटतं किती झालं, 70 काय 71 सीट मिळाली. एवढ्या मोठ्या सीट्स आपण मिळवू शकलो. म्हणून आपण त्या पद्धतीने जर पावलं टाकली, मेहनत जर घेतली, खऱ्या अर्थाने मेहनत घेतली तर हे होणं शक्य आहे. परंतु लोकांशी नाळ खऱ्या अर्थाने आपली जुळली पाहिजे, ते बोलायचा प्रयत्न आपण करूया ही विनंती करतो. साहेब, मला आज या गोष्टीचा आनंद आहे की आपण माझ्या सत्कारासाठी म्हणून आपण मला, आमच्या कुटुंबाला, आपलं कुटुंबाचाही घटकच मानत आलेला. सुखदुःखाच्या प्रसंगी आपण आमच्या आपलं कृपाक्षेत्र ठेवलेलं आहे. माझी आई गेली त्यावेळेला आपण भेटायला आलात, माझ्या लग्नाला आपण होतात, माझ्या मुलामुलींच्याही लग्नाला आपण आलात. इतकंच नाही तर परवा झालेल्या नात आणि नातीच्याही लग्नाला आपण हजर राहणार. पवार कुटुंबियांनी माझ्या कुटुंबाला वेगळे कधी मानलेलं नाही. तर संपूर्ण कुटुंब, त्या 4 वर्ष कुटुंब माझ्या कुटुंबाला त्या कुटुंबाचाही घटक म्हणून मानते. आजपर्यंत आपण मानत आलेला आहात, पुढे मानत राहा, असं ठेवून राहू, अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो. आणि महाराष्ट्राचं जे स्वप्न आहे आपल्या बदलतं असेल, दादांच्या बदलतं असेल, ते पूर्णत्वाला जावं, खऱ्या अर्थानं आमची ही इच्छा आहे. आणि माझ्या आयुष्यात मी काहीच मागितलं नाही. कुठल्याही नेत्याने सांगावं की मी त्यांच्याकडे आमचं मागितलं, सत्तेच्या दृष्टीने काही मागितलं नाही, सत्तेच्या दृष्टीने मागितलं नाही आणि आर्थिक लाभाच्या दृष्टीने काही मागितलं नाही. स्वतःहून काही मागितलं नाही. जे मिळालं ते साहेबांना द्यावं वाटलं. आणि एक सांगतो की साहेबांच्याकडे सगळ्या नोंदी आहेत. जसं बँकेमध्ये जमाने नावे खातं असते, तसं साहेबांच्याकडे ते खातं आहे. कोणाचा बॅलन्स किती आहे आणि मग त्या बॅलन्सला अनुसरून त्याच्यासाठी काय करावं हे त्यांना बरोबर आणि वेळ आल्यानंतर ते घडतं. पण वेळेची वाट पाहणं गरजेचं आहे. आपल्या वेळेनुसार काही करणार नाही. साहेबांच्या दृष्टीने ज्यावेळेला वेळ येईल, पक्षाच्या दृष्टीने ज्यावेळेला वेळ येईल, त्यावेळेला निश्चितपणे तुमच्यासाठी घडेल. तेव्हा आपण त्यासाठी काम करायचं ठरवलं पाहिजे. आपण या ठिकाणी माझ्यावर कृत्रिम करून आलात, मला उपकृत केलं की मग अशी सांगितल्याप्रमाणे त्या सर्व आपल्या प्रेमाची नोंद ही माझ्या हृदयाच्या पटलावरती कोरून ठेवलेली ती कधीही विसरणार नाही. आणि साहेबांचे जे ऋण आहे ते माझ्यावरती शेवटपर्यंत राहणार आहे. साहेबांचं ऋण अशासाठी मी मागतो की साहेबांच्यामुळं हा बहुजन समाज या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये टिकला. शेतकरी समाज त्यांच्यामुळे जगला. त्यांच्या मधल्या काळाची धोरणं अशी होती की त्या धोरणामुळे शेतकरी समाज कधीही वरती आला नसता, तो जगला नसता, वाचला नसता. तो वाचला केवळ आपल्यामुळं. म्हणून त्या अर्थानं मी आपल्याला धन्यवाद देतो, आपलं ऋण व्यक्त करतो आणि आपल्या हातून त्या पुढच्या उर्वरित राहिलेल्या गोष्टी आपल्या मार्गदर्शनाखाली पार करू अशा प्रकारची इच्छा व्यक्त करण्याचे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र. धन्यवाद बापू. आदरणीय उल्हासदादा पवार यांचं आगमन या ठिकाणी झालं. यानंतर द मॅन विजन बियॉन्ड टुमॉरो, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, माजी केंद्रीय कृषी मंत्री, आपल्या सगळ्यांचे लाडके आदरणीय पवार साहेब. पवार साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. विश्व चिंतन सभेचे अध्यक्ष
आणि माझे मंत्री बाळासाहेब शिवरकर ज्यांच्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रेम आस्था आहे ते आम्हाला सगळ्यांचे सहकारी जगन्नाथ बापू सेवालय सेवालय या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक निवासी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गृहमंत्री दिलीप प्रवासन पाटील संसदेचे आमचे सहकारी खासदार श्रीनिवास पाटील महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांचं आत्ताच आगमन या ठिकाणी झालं ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवसुंदर पवार या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार अशोक पवार चेतन तुपे संजय जगताप अन्य सगळे सहकारी ज्यांचा उल्लेख या ठिकाणी जगन्नाथ बापूने केला ते एकेकांचे आमचे सगळ्यांचे सहकारी विधानसभेचे श्री चौपाल सूर्यकांत कलांडे रामभाऊ कांगे जी जमलेले रमेश अप्पा स्वरात आणि अनेक सहकारी या ठिकाणी आहेत ते सगळे मान्यवर बंधू भगिनींना चढून विचारलं एका चांगल्या कार्यक्रमाच्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत जगन्नाथ बापूंच्या 75 वर्ष पूर्ण झाली आणि म्हणून अमृत महोत्सव साजरा करायला प्रचंड संख्येने असलेलं तेव्हा आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत सार्वजनिक जीवनामध्ये लाखो लोक काम करत असतात काही अपेक्षा ठेवत असतात अपेक्षा ठेवण्यात काही चुकीचं आहे असं मी म्हणत नाही पण अलीकडच्या काळामध्ये वैचारिक बांधिलकी किती या संबंधीचा प्रश्न पडतो राजकारणामध्ये मजबूत असतात विचार भिन्नता असते पण अशाही स्थितीमध्ये एकच काम कसं करायचं असा एक कालखंड हा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये येऊन गेला मला आठवत आहे ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला जगन्नाथ बापूंच्या बरोबर एका सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही सगळेजण जीवाभावाचे सहकारी म्हणून काम करतो हा हवेली तालुका हजरसर आणि हा सगळा परिसर बघितला त्यांनी राजकीय दृष्ट्या अत्यंत जागरूक आणि प्रसंगी संघर्षाची अशी स्थिती या भागामध्ये होती अण्णासाहेब वडिलांच्या सारखं कर्तृत्व नेतृत्व असेल रामराव तुर्भ्यांच्यासाठी वांदिलचे खेळणारी मोठी व्यक्ती असेल असे अनेकांची नावं घेतात पण तो राजकीय संघर्ष आणि व्यक्तिगत सलोखा या संबंधीचा तारतम्य ठेवण्याच्या संबंधीचा प्रयत्न हा नेहमी ठेवला गेला अलीकडे मी बघतो तुम्ही बघता
हल्ली महाराष्ट्राची विधानसभा झाली आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष यांच्याकडनं भाषण होतात, विरोधकांच्याकडून टीका होते. जसं की टीका करण्याचा अधिकारही त्यांचा, पण त्या टीकेमध्ये विद्वेष असता कामा नये. जे काय आपण पाहिलं होतं याच्यामध्ये विद्वेषाचा सूर हा संबंध चर्चेमध्ये टीका टिप्पणीमध्ये हा केला गेला जातो आणि हे काही शिक्षण चालू आहे. मला आठवतं की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकेकाळी आम्ही लोक होतो. बापूसाहेब कामदार यांच्यासारखा एक अत्यंत प्रभावी व्यवस्था विरोधी पक्षातून असायचा. आम्ही लोक सत्तेमध्ये होतो. प्रचंड हल्ले आमच्या व्हायचे, पण त्या हल्ल्यामध्ये कधी व्यक्ती देशाचं चिन्ह सुद्धा त्याच्यामध्ये कुठं दिसायचं नाही. आणि ती बैठक संपल्याच्या नंतर एकमेकाच्या घरात गळे घालून आम्ही सगळेजण यापूर्वी काय झालं याचं स्मरण सुद्धा न ठेवता एकच एक प्रमाणे चर्चा करत असतो. आज तशी स्थिती नाही आणि याचं कारण राजकारण चुकीच्या रस्त्यावर जाते का काय याची चिंता करतो. त्याच्या आधीच्या भाषणामध्ये ज्यांच्यावर काश्मीर चालले होते एक मोहीम सुरू केली काही लोकांनी की काश्मीरमधून एक घटक दंगीचा हा निघून गेला आणि त्याच्या भाषी सुरू ठेका काही राजकीय विचारधारा त्याची भूमिका आणि त्याचे सगळे दुष्प्रभाव करत काँग्रेसवर टीका टिप्पणी ही करण्याची भूमिका घेतली. त्यावर आधारलेला एक सिनेमा आणि त्या सिनेमामधून मला जोडण्याच्या ऐवजी मला विचारित कशी होती, अंतर कसं वाढेल, विद्वेष कसा वाढेल या प्रकारची मांडणी केली गेली. आणि ज्या वेळेला समाजामध्ये विद्वेष वाढवण्याच्या संबंधीची भूमिका तुम्ही मांडत असेल आणि ती भूमिका ज्या चित्रपटात सांगितली गेली तो चित्रपट बघितला असला पाहिजे, तो अतिशय चांगला आहे असं जर देशाचे प्रधानमंत्री म्हणायला लागले तर हे सामाजिक एकवाक्याचा टिकायची कशी, ठेवायची कशी आणि त्या संबंधीचा मार्गदर्शन जाणकारांच्याकडून मिळायचं कसं हे सगळे प्रश्न उपस्थित आहेत. तुझ्याकडे विद्रोहासाठी धाडस केला अनेकांना सुपूर्ण स्थिती माहिती तर गांधी नेहरूंच्या विचारावर टीका टिप्पणी या चित्रपटाच्या माध्यमातून केली जाते. खूपदा इतिहासाचं स्मरण आपल्याला राहत नाही. हा संबंध कालखंड झाला. काश्मीरमधून पंडितराव निघाले त्या काळामध्ये देशाची सत्ता कुणाकडे होती हे जर वाचकाने बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की त्यावेळेला काँग्रेस पक्ष सत्तेवर नव्हता. त्यावेळेला व्ही.पी. सिंग सत्तेवर होते. त्यावेळेला गृहमंत्री होण्याची जबाबदारी यांच्यावर होती. ते तस्वीरमध्ये होते मुख्य साहेब आणि ते आणि भाजप हे एकत्रित सरकार चालत होते आणि भाजप ज्या सरकारमध्ये होते त्या सरकारच्या कालखंडामध्ये
या लोकांना तो आपलं कसं शोधावं लागलं आणि आज त्या संबंधी जे जबाबदार आहेत त्यांचं विस्मरण करून आपण भक्तीकडे हा संवंतिकेचा वचन नेहमी संस्थेचं करतोय आणि त्यामधून सामाजिक भान हे उद्ध्वस्त कसं होईल या पद्धतीची भूमिका घेतोय हे देशाचं दृष्टिकोनातून चांगलं नाही. तुम्ही सांगायचं कारण की मतभेद असतात वसवलेल्याचं असू शकते पण परस्परांच्या संबंधीचे असतात. परस्परांच्या उद्याचा आदर हा फिरण्याच्या संबंधीची खबरदारी घ्यावी लागते. आज तशा दृष्टीनं आपण एका लहानशा कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहोत. पण तो कार्यक्रम लहानसा असतो तर ज्या व्यक्तीचा हा कार्यक्रम ज्या व्यक्तीच्यासाठी आपण अत्यंत अगत्याने या ठिकाणी उपस्थित झालो त्या जगन्नाथ बापूंनी उभं आयुष्य माणसं जोडण्याचं काम केलं. माणसं जोडण्याचं काम कधी केलं नाही. सगळ्यांना वळवून घेऊन जाण्याचं काम केलं आणि जो विचार स्वीकारला त्याच्यामध्ये कधी तडजोड केली नाही. आम्हाला लोकांच्या कधी काही मतभेद झाले पक्षामध्ये त्याचा उल्लेख या ठिकाणी जगन्नाथ बापूंनी केला. मलाही पक्षातनं काढून टाकलं. हे सगळं खरं असतं. पहिले पक्ष स्थापन केला असता गांधी नेहरू आणि यशवंतराव चव्हाणांचा विचार त्याच्याची आम्ही कधी आयुष्यात प्रयत्न केली नाही यांची तक्रार नाही. तर गांधी नेहरूंनी या देशाला एक दिशा दाखवली. नुसतं स्वातंत्र्य मिळवून दिलं नाही तर देश उभा करण्याच्या दृष्टिकोनातून एक मार्गदर्शन केलं आणि आपलं भाग्य या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या सारखं एक कर्तृत्व असलेलं व्यक्तिमत्व जन्माला येतं नेतृत्व घेण्याची संधी मिळते आणि सवर्ण महाराष्ट्राला आणि देशाला एक महत्व प्राप्त करून देण्याचं काम चव्हाण साहेबांनी केलं. त्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न आम्ही सगळे करतो आणि नेमकं तोच विचार ज्याचा उल्लेख या ठिकाणी जगन्नाथ बापूंनी केला त्या आमच्या सुरुवातीच्या काळामध्ये होता. अनेक वेळेला आम्ही एकत्र बसत असतो. मला आठवतं अजून काय देऊ गाव लक्षात नाही पण त्या नदीच्या काठावर त्यांची नावं त्यांनी घेतली. ही सगळी तरुण मंडळी आम्ही तासनतास बसून पाचन म्हणून बसून उद्याच्या महाराष्ट्रामध्ये नवी पिढी कशी तयार करायची चव्हाणच्या विचारांनी कसं पुढं जायचं आणि त्याची सुरुवात त्या पुण्याच्या परिसरामधून कशी करता येईल त्या सगळ्या गोष्टीच्या चौकशीचा विचार विनिमय केला. आणि माझं एका गोष्टीचा मला आनंद आहे की त्याच्यामध्ये आम्ही जे सगळ्यात तरुण एकत्रित बसलेलो होतो जवळपास त्याच्यानंतरच्या निवडणुकीमध्ये ते सगळे विधानसभेचे सभासद झाले. सूर्यकांत फर्नांडे होते, दिलीप धनंजय होते, रामभाऊ खारगे होते, संभाजी कुलकर्णी होते आणि हे सगळे अगदी तरुण वयावर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाण्याच्यासाठी यशस्वी झाले. सांगण्याचे कारण हे विचाराने एकत्रित येऊन वाल्मिकीच येऊन काम करण्याची भूमिका घेतली आणि त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं तर लोक कधी विसरत असतात. गेले अनेक वर्ष आपण बघतो व्यासपीठावर बसलेल्या सहकारी या सगळ्यांना पुणे जिल्ह्यामधल्या जनतेला सातत्याने यानच्या पदावर किंवा यानच्या जबाबदारीवर येण्याच्या संबंधीची कामगिरी केली मनापासून ती साधली. हा सगळा परिसर गांधी नेहरूंच्या विचाराचा परिसर आज जे देशात चित्र दिसतंय
शेतीचं असं जर राहिलं तर मला काळजी एकाच गोष्टीची आहे की देशाच्या ऐक्याचं सर्वोच्च प्रश्न आता चर्चेला आले कदाचित उद्या त्याला स्फोटक सुरू ही येण्याची शक्यता नाकारता येते. पण काय वाटेल झालं तर चालेल, पण ती स्थिती येऊन द्यायची नाही. समाज एकसंघ ठेवायचा, देश एकसंघ ठेवायचा, राज्य एकसंघ ठेवायचं ही भूमिका घेऊन आपल्याला जायचं. आणि हे जर जायचं असेल तर जगाला बापूंच्यासाठी भूमिकेच्यासाठी उभं आयुष्य सातत्याचे ठेवण्याची जे सहकार्य त्या सहकार्याचा विचार हा वाजेल कथा तिथे आपल्याला चालू घ्यायची. अनेक प्रश्न त्यांनी विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये 6 वर्ष काम केलं. त्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला. मी सचपणे सांगतो, जगन्नाथ बापूंनी कधीही आम्हाला काहीची जबाबदारी द्या हे सांगितलं नाही. युवकांची जबाबदारी सगळ्यांनी मिळून त्यांच्यावर दिली. काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सगळ्यांनी मिळून त्यांच्यावर दिली. राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाची जबाबदारी 1 वर्षांनी सगळ्यांनी मिळून त्यांना दिली. आणि महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून त्यांनी कधी मागणी केली नाही. पण बाकीच्या जिल्ह्याच्या सगळ्या सहकार्यांचं स्वच्छ मत होतं. फक्त गांधींची ठेवून प्रामाणिकपणाने काम करण्याचं सूत्र त्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलं. त्यांनाच आमदार केलं पाहिजे, दुसऱ्या कोणाला संधी दिली नाही. आणि त्यावेळेला पक्षाने त्यांची निवड केली आहे. त्याचा अर्थ एकच आहे की तुमच्याशी बांधिलकी कायम ठेवण्याची भूमिका त्यांनी आयुष्यावर केली आहे. हा सगळा परिसर तिच्या कारखानदारी होती. त्या कारखानदारीचा विषय ज्यावेळी निघतो तर मी असतोच. अण्णासाहेब वगैरे असतील, मणिबाई असतील, या सगळ्यांनी ती कारखानदारी तुमच्या पाठीवर उभी केली, वाजवली. दुर्दैवाची कारखानदारी आज शिल्लक राहिली नाही. कारण अनेक असतील. त्याचा काही मार्ग काढावा या संबंधीची चर्चा मी तुमच्यावरती अनेकांशी केली. पण मला आता काळजी एका गोष्टीची वाटते, उद्या प्रश्न सोडवला तर ती कारखानदारी पुन्हा उभी केली तर ती नदीच्या पलीकडे असो तर जिचं ऊस असेल तिथं असो, पण ती कारखानदारी चालवायला ऊस वेळ नाही याची शंका आज माझ्यासारख्याच्या वर्गामध्ये. या ठिकाणी ज्यांच्या सत्कारासाठी आपण आहोत त्या जगन्नाथ बापूंची मनापासूनची इच्छा आहे की यशवंतचा पुन्हा कारभार सुरू झाला पाहिजे, पुन्हा तो कारखाना उभा झाला पाहिजे, ही त्याची इच्छा आहे. पण मला काळजी एका गोष्टीची आहे की मी नेहमी या रस्त्याने जातो. पूर्वी मी उसाचे फळ बघत होतो, आता मी नर्सरी फक्त बघतो. तिथं आता ऊस वरून दिसत आणि चौकशी करतो मी. नर्सरी कोण असते, कोण सांगतं हैदराबादचे, कोण सांगतं आणखीन कुठल्याची. आणि अनेकांना विचारलं की जाऊन तुमची इथे शेती वाढली होती, नर्सरी काय भानगड आहे, तुम्ही या धंद्यात कसे केला? त्यांनी मी धंदा करत आम्ही नर्सरी चालवायला भाड्या देऊन एकली 1 लाख रुपये मिळत आहे, बाकी काय कष्ट करायची गरज नाही. तर हे जर खरं असेल, सगळ्या एखाद्या मला माहिती मी चौकशी करेन, पण हे खरं असेल तर कोण ऊस लागायचं, कशी कारखानदारी उभी करेल. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार हा आपल्याला करावा. मुलांचा आपण सगळेजण शेती व्यवसायामध्ये आहोत. आणि आमच्या सातत्याने आहे की कुटुंबाच्या एका व्यक्तीने शेती केली पाहिजे, एका व्यक्तीने अन्य व्यवसाय केले पाहिजे, पण एकाने तरी शेतीशी आपली नाळ ही ठेवली पाहिजे. आणि या सगळ्या भागामध्ये मला काळजी नेहमी वाटते की ही नाळ राहणार आहे का नाही. हळूहळू लोक याचं बाहेर सोडून अन्य क्षेत्रात गेले तर माझी फारशी तक्रार नाही, पण टाळ्याची इमान दाखवायची जी आपली प्रवृत्ती आहे त्याच्यामध्ये तर होता कामा नये
आणि तो अर्ज जगन्नाथ बापूंचा मनापासूनचा आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी जे काही करावं लागेल ते आपण सगळ्यांनी एकत्र करायचं ठरवलं तर यश त्याच्यामध्ये येईल. विचार तुम्ही केला पाहिजे, तुमचा विचार झाला, निर्णय झाला, रस्ता ठरला तर आपण बसू, जाऊ दे सरकारची मदत घेऊ आणि यातनं मार्ग करून पुन्हा वैभवाचे दिवस या संदर्भात कसे येतील याची आपण काळजी घेऊ. एवढंच या ठिकाणी सांगतो. मी काय अधिक बोलून आपल्या सगळ्याचं घेऊ इच्छित नाही. आपण एका चांगल्या सहकार्याच्या अगदीच चिंतनाच्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येनं आला याचं म्हणजे त्यांचं कर्तृत्व हे आपल्या सगळ्यांच्या समोर दिसतं. ते आपण मान्य केलं त्याची पावती आहे हे या ठिकाणी सांगतो आणि आपली वेळ लागेल. सत्कार समितीच्या विनंतीला मान देऊन देशाचे लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब, उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते अजितदादा पवार साहेब, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब, खासदार श्रीनिवासजी पाटील साहेब, रुपांतर साधन, रमेश अप्पा पवार, दीपकराव साळुंके, राजेंद्र जगताप, प्रशांतदादा पवार, प्रदीप गारटकर, अशोक बापू पवार, संजयजी जगताप, चेतनदादा तुपे, प्राध्यापक दिगंबर दुर्गाणे, व्यासपीठावर जिल्ह्यातील सर्व संस्थांचे सर्वांगीय पदाधिकारी, शेवाळी परिवारावर प्रेम करणारे आणि सत्कार समितीच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित राहिलेले सर्व मान्यवर आपल्या सर्वांचं सत्कार समितीच्या वतीने आभार मानून जेवणाशिवाय भोजन केल्याशिवाय कुणीही या ठिकाणी जाऊ नये अशी सत्कार समितीच्या वतीने विनंती करून आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. सर्व कॅनव्हायला पोलीस खात्याची विनंती आहे की सर्व कॅनव्हाय एकाच वेळेस जाणार आहे. अशा पद्धतीने सर्व नेते मंडळींना विनंती आहे. तर थोडं ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता या ठिकाणी आहे. तरी याची सर्व निमंत्रितांना विनंती आहे की जेवणाची व्यवस्था बैठक पद्धतीने केलेली आहे. एका वेळेस 600 ते 700 लोक बसण्याची व्यवस्था आहे. त्यांची व्यवस्था वेगळी आहे. आपल्याला जेवण व्यवस्थित करता येईल अशा पद्धतीने व्यवस्था आहे. सर्वसाधारण 1 तासामध्ये आपल्या सर्वांना मी भोजन देऊ शकतो या प्रकारे निवेदन केले आहे. तर कृपया कोणीही जेवल्याशिवाय जाऊ नये. जेवणाची व्यवस्था उत्तम प्रकारे केलेली आहे. आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की तासाभरात आपल्याला भोजन देण्याची व्यवस्था केली आहे. जे कार्यकर्ते उभे त्यांनी कृपया नाश्ता करून द्यायचा आहे. एक कारच्या समोर जे लोक उभे आहेत त्यांनी कृपया गाडीला नाश्ता करून द्यायचा आहे. गर्दी करू नका, प्लीज गर्दी करू नका. संयोजकांना विनंती आहे की साहेबांची बॅटरी कार जाण्याच्या रस्त्यावरती स्पीकर बंद करा. संयोजकांना विनंती आहे की साहेबांच्या गाडीपुढे जे कोणी असेल त्यांना बाजूला करण्याची व्यवस्था करावी. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे लीगल सेलचे अध्यक्ष भगवानराव साळुंके साहेब यांचंही स्वागत. औदुंबर खुले पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी
तसंच पुणे शहर लिगल सेलचे अध्यक्ष लक्ष्मणजी राणे साहेब, ॲडव्होकेट पंडित कापरे लिगल सेल प्रदेश पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य आणि पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट पांडुरंगी बोरगे साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे खूप खूप स्वागत. धन्यवाद. स्टेजवरती थांबणार आहेत, कृपया कोणीही गर्दी करू नका. थोडा वेळ बापू स्टेजवरती थांबणार आहे, त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण थोड्या वेळाने इकडे सगळ्यांनी यावं. हॅलो सर्व पाहुणे भरपूर केलेलं आहे. आपल्या सर्वांना जे भेटतील आपण त्याला थोडीशी गर्दी करू प्रयत्न करतो. या ठिकाणी संयोजकांना विनंती आहे
झाले त्यांनी कृपया खाली या. सगळ्यांना विनंती आहे, बापू या ठिकाणी थांबणार आहे, कृपया गर्दी करू नये स्टेजवरती. सगळ्यांना विनंती आहे, बापू या ठिकाणी शिवसेना स्वीकारण्यासाठी थांबणार आहे, कृपया गर्दी करू नये. कोणाचाही फोटो इथे निघू शकत नाही. कृपया सर्वांना विनंती आहे, 5 मिनिटं थांबा. 5 मिनिटानंतर या ठिकाणी गर्दी करून नंतर आपण यायचं आहे. सगळ्यांना विनंती आहे, कृपया स्टेजवरती येऊ नका. जास्त गर्दी भरपूर करण्यात आली आहे. बापू आपल्या शुभेच्छा घेण्यासाठी थांबणार आहे. संयोजकांना विनंती आहे, बाजूला व्यासपीठावरती यायचे. संयोजकांना विनंती आहे, व्यासपीठावरती यायचे. सगळ्यांना विनंती आहे, व्यासपीठावरती गर्दी करू नका. बापू आपल्या शुभेच्छा घेण्यासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत. सगळ्यांना शुभेच्छा देता येतील. सगळ्यांना विनंती आहे, कृपया थोडंसं लाईन मध्ये या. संयोजकांनी लाईन करून घ्या. संयोजकांना विनंती आहे, जरा लाईन करून घ्या. सर्व पाहुण्यांना विनंती आहे, कृपया आपण लाईन मध्ये यावे. फोटो काढ.